नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 21 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आज सुमनने नागराजचं सगळं सत्य अर्जुन सायलीला सांगितलंच आहे. चला तर आपण पुढे पाहूया काय होतं ते. कालचा इथे थोडासा भाग दाखवलेला आहे. त्या अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुनने बायका बोलवलेल्या असतात सायलीच्या सांगण्यावरून. तर त्या बायका त्यांच्या नवऱ्याबद्दल सांगत असतात की त्या गुंडांच्या नादी लागू नको म्हणलं तरीही नवरा मलाच मारहाण करतो. हे सगळं त्या बायका अर्जुनला सांगत असतात. अर्जुन त्यांना म्हणत असतो की हे सगळं तुम्ही आत्तापर्यंत सहन केलं आणि का, हे सगळं तो सुमनकडे बघून म्हणत असतो. आणि आता या बायका पुन्हा पुन्हा सांगत असतात की आम्ही आता असं करत नाही, आम्ही ठरवलेलं आहे की आता आम्ही गप्प बसणार नाही म्हणून. आणि आता हे सगळं जे आहे तर तो अतिरेक होतो सुमनवरती. आता हे सगळं सुमन ऐकत असते आणि आपण पाहतोय की अर्जुन सांगत असतो की कोणत्याही स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध हात लावणं, मारहाण करणं हा खूप मोठा गुन्हा आहे, हा अर्जुन त्या बायकांना सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की तुम्ही तुमच्या नवऱ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही अजिबात गप्प बसू नकात. अर्जुन हे सगळं त्या बायकांना सांगताना बायका म्हणतात तुमचं बरोबर आहे साहेब, नाहीतर आमचे नवरे आमच्यावर परत परत असेच हात उचलत राहणार आणि आणखीन मोठे गुन्हे करत राहतीलच, असं त्या बायका म्हणतात. पुढे म्हणतात की ते काय नाही साहेब, आता आम्ही ठरवलं आहे, आता आम्ही त्यांचं कोणतंही चुकीचं वागणं यापुढे ऐकून घेणारच नाही. अर्जुन म्हणतो राईट, बरोबर आहे, कारण तुम्ही हे सगळं सहन करायचंच नसते अजिबात. कारण तुम्ही जितकं सहन कराल ना तितकंच तुम्ही तुमच्या नवऱ्याला त्याचं वागण्यासाठी प्रोत्साहन देत आहात, असं त्याच्यावरून सिद्ध होते. आता हे सगळं वाक्य ऐकल्यानंतर सुमन बाहेर येऊन थांबते आणि बाहेर आल्यानंतर तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. म्हणजे नागराजने तिला आतापर्यंत कशी मारहाण केली या सगळ्या आठवणी सुमन आठवत असते. आणि आता इतक्यातच सायली म्हणलेली असते की मी बघते म्हणून सायली बाहेर येते आणि पाठीमागून सुमनच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते सुमन काकू काय झालं सुमन काकू. आणि पुढे सुमन फक्त मानायला होते काही नाही म्हणून. सायली म्हणते त्या बायकांचं ऐकून तुम्ही अस्वस्थ झालात का, आज आपण यांचं काम होतं म्हणून 5 मिनिटासाठी म्हणून आलोत आणि एक वेगळं जग आपल्याला पाहायला मिळालं. नाहीतर बायका हे अशाच सहन करत असतात. तो या स्वतःची काही चूक नसली तरीही नवऱ्याकडून होणारी मारहाण, त्याचं वागणं सगळं काही त्या मुकाट्याने सहन करत असतात. नवऱ्याच्या विरोधामध्ये काही बोललं तर समाज काय म्हणेल या भीतीतच स्त्रिया जगत असतात. पण या बायकांनी खूप धाडस दाखवले सुमन काकू, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभ्या राहिल्यात त्या आणि नवऱ्याचं हे असं चुकीचं वागणं जगासमोर आणलंय त्यांनी. अहो अशिक्षित आहेत त्या, पण तरीही त्यांनी आज आवाज उठवला. आणि पण कित्येकदा सुशिक्षित बायकासुद्धा गप्प बसतात, आपल्या नवऱ्याला पाठीशी घालतात, सगळं काही सहन करतात. पण त्यांना हे कळत नाही की असं करून त्या नवऱ्याच्या या चुकीच्या वागण्याला जास्त प्रोत्साहनच देत आहेत, त्याला आणखीनच मोठे गुन्हेगार म्हणून बनवत आहेत. पण तुम्हाला काय झालं सुमन काकू, तुम्ही अशा गप्प का आहात, असं सायली सुमनला विचारत असताना. हे सगळं बोलत असताना सुमन फक्त तिच्याकडे बघत असते. सुमन म्हणते की गप्प होते पण आता नाही मी गप्प राहणार, असं सुमन म्हणते. आणि आता सुमन इथे ठाम निश्चय करते की आता अर्जुन सायलीला सगळं सांगून टाकणारच म्हणून. आता सायली काय करते, सुमन लगेचच खांद्यावरचा पदर काढते आणि आता आपल्याला असं दाखवलं की पुढे सुमन म्हणते की मला तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचंय ग, असं सुमन म्हणते. त्यावर सायलीच्या लक्षात येतं की आता सुमन काकू नक्की काय प्रकार आहे आपल्याला सांगेलच म्हणून. आता सायली सुमनला घेऊन ऑफिसमध्ये आतमध्ये जाते आणि अर्जुनला आणि पहिल्यांदा तर सुमनला पाणी देते. म्हणते सुमन काकू पाणी घ्या आता. आणि पुढे ते अर्जुनला म्हणते की अहो सुमन काकूंना ना तुमच्याशी थोडं बोलायचं आहे म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन की मनातल्या मनातच विचार करायला लागतो. म्हणजे सायलीचा प्लॅन परफेक्ट वर्क झालेला दिसतोय, अगदी सक्सेसफुल वर्क झाला असं अर्जुन मनातल्या मनातच म्हणतो. आणि पुढे म्हणतो की काकू बोल ना, काय बोलायचं आहे तुला. तर त्यावर सुमन म्हणते खरं तर मी हे सगळं आधीच सांगायला हवं होतं, असं सुमन आता सुरुवात करते बोलायला. आणि पुढे म्हणते की पण हिंमतच नाही झाली माझी. आता अर्जुन म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस, तुला जे काही सांगायचं आहे तर ते न घाबरता मला सांग. त्यावर सुमन म्हणते मी आमच्या यांना पाठीशी घालत होते, कदाचित माझ्यावरती संस्कारच झाले होते तसे की नवऱ्याच्या विरोधात बोलायचंच नाही म्हणून, असं सुमन काकू सांगत असते. आणि पुढे म्हणते की ते पती परमेश्वर वगैरे शिकवलं जातं ना ग आपल्याला सायली, असं सुमन सांगायला लागते. पुढे म्हणते की पण आता वाटतंय की संस्कार जर चुकीचे असतील ना तर ते जुगारून देता यायला हवेतच.
काय उपयोग आहे ना त्या संस्काराचा, असं सुमन म्हणते. मग तो कुठलाही गुन्हेगार असू दे, मग तो अगदी नवऱ्याने जरी केलेला गुन्हा असेल तर तो आपण अगदी झाकायचा नाही. अर्जुन त्यावर म्हणतो, अगदी बरोबर बोलतेस सुमन काकू तू. हे बघ, तुला जे काही सांगायचं आहे ना तर ते न घाबरता आम्हाला सांग हं. असं. आणि सायलीसुद्धा सुमनच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की सुमन काकू, तुमच्या पाठीवरती जी जखमेची खून आहे ती खून दरवाजा लागल्यामुळे नाही ना झालेली. असं म्हणल्यानंतर सुमनला तर रडायलाच येतं, कारण सायलीने हे बरोबर परफेक्ट ओळखलेलं असतं. सुमन जोरात ओरडते आणि म्हणते, मारहाणीचा डाग आहे तो सायली, आणि हातावरचाही डाग दाखवते आणि म्हणते हा सुद्धा. पुढे म्हणते, आणि यापेक्षा कितीतरी जास्त जखमा माझ्या मनावरती आहेत, पण त्या कशा दाखवू. सायली म्हणते, सुमन काकू, मला हे सगळं दाखवण्याची काही गरज नाही आहे. तुमचा त्रास, तुमचं दुःख हे सगळं कळतंय आम्हाला. अर्जुन म्हणतो, काकू मला सांग, हे सगळं कुणी केलं. त्यावर लगेच सुमन म्हणते, आमचे हे. आता हे सगळं ऐकून अर्जुन सायली थक्क होत असतात. आता सुमन म्हणते, आमचे ही चिडले की माझ्यावरती हात उगारतात. आणि इतकं भयानक हे सत्य आज अर्जुन सायलीच्या समोर आलेलं आहे. अर्जुन 2 मिनिटासाठी खाली मान घालतो आणि म्हणतो, काकू हे सगळं कधीपासून सुरू आहे हे सांग बरं. का हे सगळं आत्ता सुरू झालं का नागराज काकांचं वागणं पहिल्यापासून होतं, फक्त आपल्यालाच कळालं नाही. सुमन म्हणते, नागराज काका तुम्हाला लग्न झाल्यापासून मारतायत का गं. तर सुमन म्हणते, नाही गं, नाही. लग्नानंतर ते माझ्याशी जसे थोडेसे बरे वागायचे, प्रेमाने ते कधी वागलेच नाहीत गं माझ्याशी. आता आणि पुढे सुमन काकू सांगते की सतत सगळ्यासमोर बोलायचे, तू कशी मठ्ठ आहेस, तू कशी बिनडोक आहेस, तुला कसं काहीच कळत नाही, हे सतत मला बोलून दाखवत होते, फक्त तिने हात नव्हता उगारून दाखवला कधी. आता हे सगळं ऐकताना अर्जुनला खूप दुःख होतं. पुढे सुमन म्हणते की तसा भाऊजी आणि वहिनींचा दाख होता त्यांना, तसा आत्ताही आहे. पण सायली म्हणते, पण काय सुमन काकू. सुमन म्हणते, पण गेले काही दिवस ते खूप विचित्र वागतायत गं सायली. आता अर्जुन सायलीला समजतच नाही विचित्र म्हणजे. सुमन म्हणते, मला त्यांच्याबद्दल ना काही गोष्टी समजल्यात, ते त्यांना अजिबात आवडलेलंच नाही आहे. त्याचा राग ते माझ्यावर काढतायत. आता अर्जुन म्हणतो, 1 मिनटं, तुला असं काही कळलंय नागराज काकाबद्दल. आता असं म्हणल्यानंतर नुसते सुरुवातीला तर तिघांचेही चेहरे दाखवलेत आणि सुमन हे सगळं आठवत असते की जेव्हा जेव्हा तिने महिपतचा विषय काढला तेव्हा नागराजने तिला कसं मारलेलं असतं. हे सगळं सुमन जे आहे तर ते आठवत असते. तिचा हात पिरगाळलेला, ती सगळ्या गोष्टी सुमनला आठवतात. बिचारी अगदी कसनशी झालेली असते, रडत असते, सगळ्या आठवणी आठवत असते, पण तिला आता काय बोलावं ते काही लक्षातच येत नाही आहे. आणि सुमन आता भानातच नसते. सायली तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की सुमन काकू बोला ना, तुम्हाला असं काय माहिती झालं की नागराज काका तुमच्यावर इतके रागवलेत ते. हे बघा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. पण आता सुमन म्हणते, मी आतापर्यंत तुम्हाला एकही हे काही सांगितलं नाही ना, हीच माझी सगळ्यात मोठी. सुमन म्हणते की अजून ही वेळ गेलेलीच नाही आहे. आता तुम्हाला कळायलाच हवं की यांची आणि मैपतची अजूनही मैत्री आहे. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तर अर्जुनच्या पायाखालची जमीनच एकदम सरकते. एवढा भयानक हा सीन दाखवलेला आहे. सुमन पुढे म्हणते की ते वरचेवर दोघं एकमेकांशी फोनवर बोलतात, वारंवार एकमेकांना भेटतात. हे सगळं ऐकत असताना अर्जुन अक्षरशः थक्क झालेला असतो. सुमन पुढे म्हणते, आणि मला तर असंही वाटतंय की 22 वर्षांपूर्वी भाऊजींचा जो अपघात झाला ना त्याच्याशी आमच्या यांचा सुद्धा काही ना काहीतरी संबंध आहेच म्हणून. आता हे सगळं सुमननं सांगितल्यानंतर तर काय बोलावं कळतच नाही. पुढे सुमन म्हणते, आमच्या यांचा या सगळ्यामध्ये सहभाग नक्की आहेच. आता अर्जुन म्हणतो की सुमन काकू, अगं हे तू काय बोलतेस तू. हे बघ, तुला खात्री आहे का तू याची की तू काय बोलतेस ते. सुमन म्हणते, एव्हाना खात्री पटली माझी अर्जुन, असं सुमन सांगत असते. बिचारी खूप रडत असते. पुढे सुमन म्हणते की त्या दिवशी महिपतने प्रतिमा वहिनीला सगळं काही सांगितलं ना. अर्जुन म्हणतो, हो, त्या रात्री आमचे हे सुद्धा घरी नव्हते, पहाटेच आलेत ते. आणि हे सगळं ती प्रसंग आठवून सांगत असते. आणि पुढे म्हणते, आणि परवा तुम्ही दोघं आमच्या घरी आला होतात आणि घरामध्ये बोलवत होता तेव्हा हे खूप अस्वस्थ झाले होते. आता अर्जुनचा चेहरा आणि सायलीचा तर बघण्यासारखाच झालाय. सायली म्हणते, तुम्हाला अपघाताबद्दल नेमकं काय कळलं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं, पण मी त्यांना मुद्दामून घाईने आत पाठवलं आणि हे त्यांना अजिबात आवडलं नाही. आणि आता त्यांना महिपतबद्दल काही विचारायला गेलं ना तर, असं सुमन म्हणते. आणि इतक्यातच दारावरती जोरात कुणीतरी ठकठक करत असतं. आणि हे सगळं, आणि अचानक मग सुमन घाबरते ना, तिची बोलण्याची लिंक तुटते आणि तिच्या हातातला पाण्याचा ग्लास जो आहे तर तो एकदम खाली पडतो. आता इथे आपल्याला दाखवलं आहे, थोडं सस्पेन्स क्रिएट केलं आहे. आणि तिघी घाबरलेले दाखवलेले आहेत. तिघी दरवाजाकडे बघतात पण, आणि अर्जुन म्हणतो कोण आहे म्हणून, तर कुणीही नसतं. अर्जुनच्याच ऑफिसमधला एक जो शिपाई आहे तर तो शिपाई असतो. अर्जुन म्हणला ना की कोण म्हणून, की ते लगेच शिपाई आतमध्ये
आतमध्ये येतो आणि म्हणतो की सर काही नाही, फाईल द्यायची होती म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे, ठेव फाईल आणि आतमध्ये कोणालाही पाठवू नकोस म्हणून. तो शिपाई हो म्हणतो आणि तिथून निघून जातो. आता या दार वाजलेल्या सीनचा उगाचच खूप मोठा इश्यू करून याचा प्रोमो वगैरे बनवलेला होता, पण खरं तर असं काहीच नसते. तो फक्त एक पिऊन होतो. पुढे सायली म्हणते सुमन काकू आणखीन सांगा ना पुढे. आता सुमन सांगते आजकाल यांच्याशी साधं बोलायला जरी गेलं ना तर हे खूपच भडकतात आणि महिपतबद्दल जाब जर विचारला ना तर मग बघायलाच नको. मी तर यांना किती वेळा सांगितलं की तुम्हाला त्या अपघाताबद्दल महिपतबद्दल जे जे माहिती आहे ते सगळं भाऊजींना सांगून टाका. गुन्हेगाराला साथ देऊ नका, भाऊजींना साथ द्या. अर्जुन मान हलवत असतो की करेक्ट आहे म्हणून, पण यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे हे नक्कीच, असं सुमन सांगत असते. अर्जुन सायलीला इतका धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की सुमन काकू अगं हे सगळं खूप शॉकिंग आहे. सायली म्हणते अगं सुमन काकू तुम्हाला जे जे माहिती आहे ते सगळं आम्हाला सांगा. अर्जुन म्हणतो की हे बघ सुमन काकू, अगदी पहिल्यापासून ना मला सगळं सांग. तुला असं कधी वाटलं की नागराचा आणि महिपतची अजूनही मैत्री आहे आणि 22 वर्षांपूर्वी अपघात घडला होता त्यात सुद्धा नागराज काकाचाच हात आहे? हे सगळं मला तू नीट सांग बरं. लहानातल्या लहान डिटेलसुद्धा तू मला सांग, असं अर्जुन सुमनला म्हणत असतो. आता सुमन जे आहे तर ते पहिल्यांदा नागराजला आणि महिपतला तिने एकत्र पाहिलेलं असतं. ते म्हणजे मार्केटमध्ये. इथून सगळ्या गोष्टी सांगायला लागते की तिला पहिल्यांदा कसा संशय आला, कसं नाही, आणि हे सगळं आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे. याच्यामध्ये सुमनचे आता इथून पुढचे डायलॉग दाखवलेले नाही आहेत. महिपतचा मध्यरात्री नागराजला आलेला फोन, इतक्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर त्या सुमन नागराजला सांगत असते. सुमन म्हणते आणि ज्या दिवशी महिपतने प्रतिभा वहिनींना सगळं सांगितलं ना त्या दिवशी त्या जंगलामध्येच हे तिथे असणार अशी माझी खात्री आहे, किंवा त्या संदर्भातच हे कुठेतरी गेले असतील. आता हे सगळं सुमन सांगत असते आणि पुढे म्हणते आणि तेव्हा काहीतरी गोंधळ झालेला होता एवढं नक्की. हे घरी आले ना तेव्हा हे लंगडत होते आणि त्यांचा पाय ना खूपच मुरगळलेला होता. हे सगळं सुमन आठवून सांगत असते आणि म्हणते की मी त्यांना जेव्हा विचारलं त्याबद्दल त्यावर त्यांनी मला एकावर एक थापा दिल्या, म्हणजे अगदी एखाद्या लहान मुलालाही कळेल की हे थापा मारतात असे काहीतरी ते उत्तरं देत होते. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो नागराज काका तुझ्याशी जे काही वागतोय ना त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच म्हणून. आणि पुढे म्हणतो की आणि 22 वर्षांपूर्वी त्या अपघातात जर का त्याचा काही हात असेल ना तर त्याची गाठ अर्जुन सुभेदारवर आहे, अर्जुन सुभेदारशी आहे असं अर्जुन म्हणत असताना अर्जुन इतका चिडलेला असतो, खूपच तो एकदम चिडलेला असतो. आता पुढे आपल्याला सीन दाखवला तो म्हणजे साक्षी जी आहे तर ती महिपतच्या गुंडांकडे आलेली असते आणि म्हणत असते की विचारत असते अण्णा कुठे आहेत सांग म्हणून. आता तो गुंड म्हणतो हो मॅडम खरंच सांगतोय मला माहीत नाही, साहेबांचा पत्ताच लागत नाही आहे. त्यावर साक्षी म्हणते पत्ता लागत नाही म्हणजे मला एवढं सांग अण्णा ठीक आहेत ना, त्यांच्या जीवाला तर काही धोका झालेला नाही आहे ना. त्यावर तो माणूस म्हणतो हो मॅडम तुळजापूरमध्ये असताना त्यांचं आमच्याशी फोनवर बोलणं झालेलं, त्यांनी आम्हाला गाडीही तयार करायला सांगितली होती, नंतर काय झालं माहितीच नाही आहे. साक्षी म्हणते माहितीच नाही म्हणजे अण्णांनी सांगितलं होतं ना ते तुळजापूरमधून निघताना गाडी तयार ठेवायची म्हणून, तुम्ही वेळेवर पोचल्या नसाल ना. अरे आयुष्यभर पोचलंय त्यांनी तुम्हाला आणि तुम्ही त्या वेळेला दगा दिलात त्यांना. गुंड म्हणतो की नाही मॅडम तसं काही नाही आहे. साक्षी म्हणते तसंच आहे, 2 दिवसाची मुदत देते मी तुम्हाला, 2 दिवसात अण्णांचा शोध लागायलाच हवा असं साक्षी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की मला अण्णा कुठे आहेत हे कळायलाच हवं. तो गुंड म्हणतो की हो मॅडम आता जोरात त्याच्या अंगावर साक्षी ओरडते निघ म्हणून. आणि पुढे मनाशीच म्हणते अण्णांना मला शोधता आलं असतं तर किती बरं झालं असतं, पण आय एम हेल्पलेस, मी काहीच करू शकत नाही असं साक्षी मनाशीच बोलत असते. आणि पुढे म्हणते नागराज अंकलचा फोन लावते पण त्यांचा सुद्धा फोन नॉट रिचेबल लागतोय, सचिनशी बोलू का. आणि ती वैतागून शांत होते. आता आपण लगेचच आणि साक्षी म्हणत असते आता मी काय करू म्हणून. आणि आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे अर्जुन सायली आणि सुमनचा ऑफिसमध्ये सायली म्हणत असते तुम्ही शांत हो, आता डोक्यात राग घालून घेण्याची ही वेळच नाहीये. त्यावर अर्जुन चिडत असतो आणि म्हणत असतो कसं शांत हो मी सायली. अगं महिपत शिकरे हे नाव जरी ऐकलं ना तरी मला राग येतो ग, मी कसा शांत हो असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की आणि त्या महिपतने वारंवार आपली फॅमिली डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केलाय आणि माझा नागराज काका तू त्याच्याशी मैत्री ठेवतोय असं अर्जुनला वाटतोय. नागराज काकाला त्या अपघाताबद्दल जे काही माहिती आहे तो अजूनही सिअरला काहीच सांगत नाहीये आणि हे सगळं अर्जुन बोलत असतो. त्यावर सायली म्हणते हे बघा त्यांना खरंच किती माहिती आणि त्यांनी काय लपवलं हे आपण शोधून काढायला हवं का नाही, तुम्हीच म्हणता ना पुराव्याशिवाय काही करायचं नाही म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो यस आता पुरावे शोधूयाच म्हणून. सायली म्हणते पण हे सगळं करताना आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी असं. आणि पुढे म्हणते की कारण नागराज काकांना कळलं की सुमन काकूंनी आपल्याला त्यांच्याबद्दल सगळं सांगितलंय तर ते सगळं राग सुमन काकूवर काढतील.
असं सायली सांगत असते. आता अर्जुन शांत होतो आणि म्हणतो की येस म्हणून, आणि पुढे म्हणतो की नागराज काकाचं असं वागणं माझ्या इमॅजिनेशनच्या बाहेरचंच आहे, पण आता काहीही करून आपल्याला सुमन काकूला प्रोटेक्ट करायलाच हवं असं अर्जुन म्हणत असतो. पण सायली पुढे म्हणते पण हे करण्यासाठी आपण 24 तास तर त्यांच्यासोबत नाही ना राहू शकत. आणि आता सायली सुमनकडे येते आणि म्हणते सुमन काकू आता तुम्हाला स्वतःची मदत करायलाच हवी. जेव्हा प्रतिमा आत्या आणि रविराज काका समोर असते तेव्हा नागराज काका तुम्हाला काही करणार नाहीत, पण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा मात्र तुम्हाला सावध राहायला हवं. सुमन म्हणते मी तर शक्यतो यांच्यासमोर जातच नाही, मला खूप भीती वाटते ग. बिचारी खूप बिदरलेली असते. पुढे सुमन म्हणते हे कधी भडकतील, कधी अंगावर धावून येतील ना, याचा काही नेम नाही. सायली म्हणते सुमन काकू तुम्हाला आता या सगळ्याची सवय करून घ्यायला हवी. कसं आहे ना की समोर प्रतिकार होत नाही आहे हे जेव्हा एखाद्याला कळतं ना तर तेव्हाच त्याची हिंमत वाढत असते. आणि आता तुम्हाला त्यांच्या याच हिमतीवरती वार करायचा आहे. आता सुमन म्हणते म्हणजे नेमकं मी काय करायचं आहे. सायली म्हणते तुम्हाला त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमधून हे दाखवायचं आहे की आता त्यांचं वागणं तुम्हाला चालणार नाही आहे, कळालं. आता सायली समजावून सांगत असते सुमनला. पुढे म्हणते की त्यांनी जर मारायला हात उतरला तर नजरेतूनच त्यांना दाखवून द्या की हे त्यांचं हे वागणं आता खपवून घेतलं जाणार नाही. आणि अर्जुनला खूप कौतुक वाटत असतो की माझी बायको किती छान समजावून सांगते. पुढे सायली म्हणते त्यांनी जर आरडाओरडा केला तर त्यांना शांतपणे नजरेनेच आवाज खाली करायला सांगायचा. आणि सुमन काकू तुम्ही जितक्या थंडपणे त्यांच्याशी वागाल ना तितकेच ते गोंधळात पडतील, असे विचार करतील की अरे या नवीन सुमनशी नक्की कसं वागायचं हे त्यांना कळणारच नाही, तर तुम्ही असं वागा नागराज काकाशी. आणि पुढे म्हणते की सुमन काकू जमवाल ना हे सगळं. सायलीने बिचारी चांगल्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की नवऱ्यासोबत कसं वागायचं ते सुमनला. पुढे म्हणते की आणि जेव्हा जेव्हा नागराज काका बाहेर जातील ना तर तेव्हा तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा. आणि आणखीनही बरेच काही प्लॅन्स जे आहेत तर ते सायली सुमन काकूला सांगत असते. अर्जुन फक्त हे सगळं कौतुकाने बघत असतो. आणि आपल्याला हे थोडं म्युझिकली दाखवलेलं आहे, लास्टचा भाग, पूर्ण डायलॉग्स दाखवलेले नाहीत. आता आपण पाहतोय की रात्र झालेली असते. नागराज जो आहे तर तो किचनमध्ये असतो आणि किचनमध्ये एका ग्लासामध्ये दूध घेतो, त्यामध्ये कसलं तर औषध मिक्स करतो आणि ते औषध मिसळत असतो. आता नागराज जे आहे तर त्या दुधामध्ये काहीतरी औषध मिक्स केलेलं असतं. तो कंटिन्यू ते दूध हलवतो आणि म्हणतो आता हे दूध पिऊन रात्रभर शांत झोपायचं म्हणजे तुझं तोंड बंद आणि मी मैपतकडे जायला मोकळा, असं नागराज म्हणत असतो अगदी हळू आवाजात. आणि त्याच्या पुढे म्हणतो की मैपतवर पहारा ठेवायला मी मोकळा, असं नागराज म्हणतच असतो. आता दुधाचा ग्लास खाली ठेवतो आणि तितक्यातच सुमन आत येते. सुमन आता आली गेली की नागराज हसायचं नाटक करतो आणि म्हणतो काय कुठे गेली होती दादाकडे, बरोबर दादाकडेच गेली होतीस ना, असं नागराज म्हणत असतो. पण सुमन त्याला एक शब्दही न बोलता तिथून निघून जाते. आता लगेचच त्याला वाटतो की आहे केवढी आणि माज केवढा हिला, असं नागराज मनाशीच बोलत असतो. आता आपण लगेचच पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला. आता अर्जुन आणि सायली घरात येतात आणि आता तिकडे अस्मिता जी आहे तर ती म्हणते आले बघ आणि म्हणते की मम्मा छान मेथीची भाजी कर भरपूर लसूण वगैरे घालून. आता सायली लगेचच येते आणि म्हणते अस्मिता ताई जरा डोळे बंद करा बरोबर, तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. त्यावर लगेच अस्मिता म्हणते सरप्राईज आणले ना, मी नाही डोळे बंद करणार, मलाही सरप्राईज बघायचं आहे. अर्जुन म्हणतो अरे डोळे तर बंद कर. सायली म्हणते अस्मिता ताई करा ना डोळे बंद. अस्मिता ऐकतच नसते, ती म्हणते मी नाही डोळे बंद करणार. आता सायली लगेचच अस्मिताचे डोळे बंद करते. अर्जुनने एक बॉक्स आणलेला असतो तर तो बॉक्स अस्मिताच्या समोर ठेवतो. अस्मिता म्हणत असते काय सरप्राईज मला बघायचं आहे सांगा ना. आता असं करत असताना समोर बॉक्स ठेवतो आणि आता तिला ते बॉक्स पाऊस देत नाहीत. अर्जुन फक्त डॅन म्हणत असतो. आता कल्पनाताई म्हणतात अरे वा हे तर अस्मिताचं अगदी आवडतं सरप्राईज आहे. आणि अर्जुन त्याच्या आईला खुणवत असतो की सांगू नकोस म्हणून. अस्मिता म्हणते हो मग मला तर बघायचं आहे. सायली म्हणते अजिबात नाही अस्मिताताई, तुम्ही स्पर्श न करता डोळे न उघडता ओळखायचे की हे सरप्राईज काय आहे ते. इकडून बिमलसुद्धा छान बघत असते. आता असं अस्मिता म्हणते असं आहे का, तर बरं ठीक आहे. आणि तो जो बॉक्स आहे तर तो तिच्याजवळ नेला जातो. अस्मिता म्हणते संत्र्यासारखा वास येतोय. आता सगळेजण हसायला लागतात. अर्जुन म्हणतो वा 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 अस्मिताताई तुझं नाक खूप स्ट्रॉंग आहे हे माहिती होतं मला, पण उत्तर चुकीचं आहे तुझं. अस्मिता म्हणते हो का, पण मग काय असेल बरं. संत्र्याचा ज्यूस आहे का. आता सगळेजण तो डोक्यालाच हात लावतात की संत्र्याचा ज्यूस कुणी गिफ्ट म्हणून देतं का. अस्मिता म्हणते सायली तू तुझ्या नवऱ्याच्या नादी लागून हे ड्रिंक वगैरे मला देऊ नकोस. सायली म्हणते नाही ताई. तर अस्मिता म्हणते अरे मग संत्र्याचं खोडरं बरं आहे का.
अर्जुन तर डोक्यालाच हात लावून अर्जुन म्हणतो, अरे यार असं कसं असेल. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं हे सरप्राईज तुझ्यासाठी आहे, तुझ्या बाळासाठी नाही आहे असं म्हणतात. आणि पुढे म्हणतात की तुझं बाळ जेव्हा शाळेमध्ये जायला लागेल ना तेव्हा आपण त्याच्यासाठी भरपूर खोडरबर आणूयात हां. असं म्हणल्यानंतर अस्मिता विचार करायला लागते आणि म्हणते, मग हां संत्र्याची बर्फी आहे का. आता सगळेजण खुश होतात, हसायला लागतात, कारण अस्मिताने करेक्ट ओळखलेलं असतं. अस्मिता म्हणते की तुम्हाला कसं माहिती की मला संत्र्याची बर्फीच आवडते आणि मला तेच खाण्याचं क्रेविंग होणार आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की अस्मिता तुझं हे होणारा मुलगा किंवा मुलगी खादाड असणार आहे हे आम्हाला आधीचपासून माहिती होतं. तर लगेचच सायली म्हणते, ओ माझ्या वासरड्यांना काही बोलायचं नाही हां, तुम्हाला आधी सांगून ठेवते. आता अस्मिता म्हणते, अर्जुन मी तुला ना माझ्या बाळाशी खेळूच देणार नाही, तुला आधी सांगून ठेवते. अर्जुन म्हणतो, तेव्हाचं तेव्हा बघू, आता एक दे ना बर्फी. सायली म्हणते, काय हो मार्केटमध्ये बर्फी पाहिली की तेव्हा म्हणला अस्मिताला घेऊन देऊया आणि आता स्वतः संपवताय. अर्जुन म्हणत असतो, एक दिन पीस आणि अस्मिता काही देतच नसते. आता कल्पनाताई म्हणतात, आणि तुम्ही काय बांधताय लहान मुलासारखं. अस्मिता म्हणत असते, सांग ना त्याला मी नाही देणार. त्यावर लगेचच पुन्हा अस्मिता म्हणते की बरं ठीक आहे देते हं. आता तोच बॉक्स घेऊन ती अर्जुनला, कल्पनाताईला, सायलीला आणि मी मला सगळ्यांना ते बर्फीचा एक एक पीस देते. आता अस्मितासाठी अर्जुन आणि सायली खूपच एफर्ट घेतात की ती कशी आनंदात राहील म्हणून. आता अर्जुन बर्फी खातो आणि म्हणतो, वा मस्तच आहे म्हणून. आता विमल सहित सगळ्यांना बर्फी दिली जाते. सुभद्रांच्या घरातलं वातावरण हे अतिशय छान आणि मस्तच दाखवले. अर्जुन आणि सायली दोघी मिळून अस्मिताची खूप काळजी घेत असतात. आता इतक्यातच सायली म्हणते की आई तुम्हाला मगापासून कुठे प्रिया दिसली का. कल्पनाताई म्हणतात, नाही गं ते घरात कुठे आहेत तेव्हा. आणि पुढे मग आता सायली आणि अर्जुन विचार करायला लागतात. सायली मनातल्या मनात विचार करते, प्रिया रोज कुठं जात असेल, उशीर होण्या अगोदर हे आपल्याला शोधायलाच हवं, पण मी कसं शोधू आता. वेळ मिळाला की मी यांच्याशी बोलतेच असं सायली मनातल्या मनात बोलते आणि अर्जुनकडे बघते. अर्जुन सुद्धा खुणवतो तिला की काय चालू आहे म्हणून डोक्यामध्ये विचार. आणि इथेच हा आजचा ठरत मगचा भाग संपलेला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय की अश्विनने जे आहे तर ते प्रियासाठी मालदीवची तिकीट्स आणलेली असतात आणि प्रिया म्हणत असते की अश्विन मी उद्या येणार नाही म्हणून. हे सगळं अर्जुन सायली आणि घरातले ऐकतात. अर्जुन म्हणतो की प्रियाला असं कोणतं महत्त्वाचं काम आहे की तिने मालदीवची ट्रिप नाकारली म्हणून. आणि पुढे म्हणतो की मी उद्याच नागराज काकाच्या मागावर जातो, कारण असं होऊ शकतो की नागराज काका स्वतः जिथे मैपत लपलाय ना तिथं आपल्याला अलगद घेऊन जाईल म्हणून. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. खरंच अर्जुनला नागराज जिथे जातोय तिथे मैपत सापडेल का. पाहूया अशाच नवनवीन छान छान ट्विस्ट ठरले